हाय हॅलो नमस्कार। तर इथे मी आज बनवणार आहे मसाले भात। तर 7 ते 8 माणसासाठी आपण मसाले भात बनवणार आहे। तर इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। तर मसाले भात बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर इथे मी भाज्या कोणकोणत्या घेतल्या आहेत ते सांगते। फ्लावर घेतलाय, बटाटा, उभा कापलेला कांदा, टोमॅटो, हिरवा वाटाणा, गाजर पण घेतले। तर थोड्या साहित्यामध्ये आपण मसाले भात बनवणार आहे। जास्त मी भाज्या घेतलेल्या नाहीत। तर इथे मी तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि खडे मसाले घालून घेतले। तर एक विलायची घेतल्या, 7 ते 8 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, पोपटी रंगाच्या उभी कापलेली मिरची आणि आता आपण घालणार आहे कांदा। तर कांदा जास्त लालसर न भाजता मी सॉफ्ट होईपर्यंत कांदा भाजून घेणार आहे। तर इथे मी रेशनच्या तांदळाचा मसाले भात बनवणार आहे। तर रेशनच्या तांदळाचा सुद्धा मसाले भात खूप छान लागतो। गरमागरम जर मसाले भात खाल्ला तर खूप छान लागतोय। तर तांदूळ कोणताही जरी असला तरी चव मात्र एक नंबरच असणार आहे। तर ह्या पद्धतीने जर मसाले भात बनवला तर खूप छान लागतो मसाले भात। तर आता त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली घालून घेतली। तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर ह्या कट केलेल्या भाज्या आता आपण मिक्स करून घेऊया। तर भाज्यासुद्धा मी जास्त बारीक कट केलेल्या नाहीत, मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। तर अशा तेलामध्ये भाज्या घालून घ्यायच्यात, म्हणजे भाज्यांचा कलर बदलत नाही, आहे असा भातामध्ये कलर राहतोय भाज्यांचा आणि भात दिसायलासुद्धा छान आणि टेस्टलासुद्धा छान लागतोय। तर ते तेलामध्ये भाज्या छान अशा परतून घेतल्या। आता आपण त्याच्यामध्ये हळद आणि मसाले घालून घेणार आहे। तर ते चमचा छोटा असल्यामुळे मी 3 चमचे हळद घातले आणि बिर्याणी मसाला घालून घेतला। तर हा मसालेसुद्धा भाज्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण ओतणार आहे गरम पाणी। तर गरम पाणी मी अगोदरच करायला ठेवलं आहे, कारण थंड पाणी जर ओतलं तर पाण्याला उकळी यायला खूप वेळ लागतोय, म्हणून मी गरम पाणीच ओतून घेतले, पटकन पाण्याला उकळी येते म्हणून। तर इथे पाणी ओतून घेतलं। आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। तर इथे मी मोठं मीठ टाकले, तर बारीक मीठसुद्धा टाकलं तर चालतंय, पण मी शक्यतो करून जास्त बनवायचं असेल तर मी मोठं मीठ टाकते। मोठ्या मिठाचा अंदाज मला बरोबर समजते म्हणून। तर इथे बघा पटकन पाण्याला उकळी आली। पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया। तर हे 7 ते 8 माणसासाठी मी 2 ते अडीच ग्लास मी तांदूळ घेतले। तर ग्लास थोडा मोठा होता, त्याच्यामुळे 7 ते 8 माणसासाठी बरोबर आहे ते माप। छान असं पाण्यामध्ये तांदूळ मिक्स झालं। आता 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण भात तयार करणार आहे। तर इथे 10 मिनिटासाठी आपण ताट झाकून घेतले, तर 10 मिनिटानंतर उघडून बघणार आहे। तर इथे बघू शकता 10 मिनिटानंतर आपण ताट काढून घेतोय। तर पाणी आटलेलं आहे, म्हणजे आटत आले आणि भातसुद्धा शिजत आलेला आहे। तर भाज्यांचा कलरसुद्धा बघू शकता बिलकुल बदललेला नाही, हाही असा हिरवा कलर आहे वाटाण्याचा। तर आपण हलवून घेऊया, म्हणजे भाज्या भातामध्ये मिक्स करून घेऊया आणि खाली लागणार नाही, यासाठी आपण हलवून घेऊया। तर अजून एक 5 मिनिटासाठी आपण ताट झाकून घेणार आहे, म्हणजे परफेक्ट आपला भात रेडी होईल। तर बघू शकता भाज्यासुद्धा किती छान दिसतात कलरमध्ये। तर आता आपण ताट काढून घेतलं, 5 मिनिटासाठी झाकून घेतलं होतं ते। तर इथे बघू शकता पाणी पूर्ण आटलं आहे आणि आपला भातसुद्धा रेडी झाला आहे। गॅस बंद करून घेतला आहे आणि आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली। तर चला पटकन जेवायला बसूया। तर त्यासाठी इथे प्लेटमध्ये काढून घेण्यासाठी प्लेट घेतली आहे। तर इथे बघू शकता भाताचा कलरसुद्धा खूप छान आला आहे, भाज्यांचा कलरसुद्धा आहे तसा आहे, खूप छान दिसतोय मसाले भात। जेवढा दिसायला छान दिसतो तेवढा चवीलासुद्धा छान लागतो भात। तर बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।